यांनी एक खूप छान प्रेझेंटेशन केलं आणि तो माझा आवडता विषय आहे की ज्याच्यामध्ये अण्णाभाऊ साठेंच्या नायिका कशा संघर्षशील आहेत याच्याबद्दल एक चांगलं विवेचन त्यांनी केलं. त्याचबरोबर आजच्या या वेबिनारमध्ये जे माझे अनेक चळवळीतले ज्येष्ठ सहकारी उपस्थित होते. त्यांनी खूप चांगलं विचार मांडलेले आहेत. त्याच्यामध्ये कॉम्रेड भारत पाटणकर, कॉम्रेड बाबूराव गुरव, त्याचबरोबर इथं मी रवींद्र मोकाशी, कॉम्रेड रवींद्र मोकाशींना पण पाहिलं, ते आहेत इथे उपस्थित. मला असं वाटतं की खूप चांगले लोक या वेबिनारच्या निमित्ताने इथे आलेले आहेत आणि सर्वांचे विचार ऐकून एक व्यापक पट अण्णाभाऊंच्या जीवन कर्तृत्वाचा आणि साहित्याचा आपल्यासमोर उभा राहील असा मला विश्वास आहे. माझा जो विषय आजचा तो विषय असा आहे की अण्णाभाऊ साठे यांचा आंतरराष्ट्रीय भान, जागतिक भान किंवा विश्वभान काय होतं, हा माझा विषय आहे. अण्णाभाऊ साठेंचं साहित्य, त्याच्यामधलं त्यांचं सादरीकरण, त्यांचं सगळं कलेच्या क्षेत्रातलं त्यांचं सगळं योगदान, हे सगळं आपण सतत ऐकत असतो. पण एक प्रश्न माझ्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे की 1920 साली एका छोट्या गावामध्ये वाटेगाव मध्ये मांगवाड्यामध्ये जन्माला आलेला हा मुलगा आयुष्याच्या शेवटी एक यशस्वी साहित्यकार होतो. खूप प्रचंड साहित्य निर्मिती करतो. त्याच्या साहित्यावर आज 2020 साली आपण बसून चर्चा करतो आहोत आणि त्याचं जे एकूण महत्व आहे त्या सगळ्या त्यांच्या साहित्याचं, त्यांच्या एकूण विचाराचं, त्याची उजळणी आज आपण करतो आहोत. तर असा एक माणूस जो एका वाटेगाव मधल्या एका मांग जातीतल्या छोट्या झोपडीत जन्माला आला, तो मुंबईमध्ये येऊन आणि त्याच्यानंतर रशियामध्ये जातो आणि आपला साहित्याचा, आपल्या विचाराचा ठसा संपूर्ण जगावर उमटवतो. त्याची घडण कशी झाली, अण्णाभाऊ साठे जे झाले ते कसे झाले, याचा एक विचार आपल्याला करायला पाहिजे. आणि एक अशिक्षित माणूस जो शाळेत गेला नाही, ज्यांनी तशा अर्थाने औपचारिक शिक्षण घेतलं नाही, तो माणूस किती मोठ्या चांगल्या उच्च दर्जाचा साहित्यिक होऊ शकतो, तर त्याची पार्श्वभूमी मला वाटतं समजून घेणं खूप आवश्यक आहे. मला असं वाटतं की वाटेगाव मधून भाकरीच्या शोधात चालत मुंबईला आलेलं हे कुटुंब एका मांग जातीतून एका कामगार श्रमिक बनलेलं आहे आणि म्हणून त्यांचा सुद्धा जो प्रवास आहे तो एका जातीतून एका वर्गामध्ये झालेला प्रवास आपल्याला दिसतो. आणि म्हणून एक ज्याला लिहिता वाचता येत नाही परंतु जो अतिशय संवेदनशील आहे, आपल्या आजूबाजूच्या लोकांचं दुःख ज्याला दिसतं, त्यांच्या वेदना ज्याला जाणवतात, ज्याच्याबद्दल आपण बोललं पाहिजे, व्यक्त झालं पाहिजे असं ज्याला वाटतं, असा माणूस एक केवळ जातीपुरता मर्यादित न राहता जातीच्या सीमारेखा ओलांडून तो एका वर्गामध्ये गेला. आणि आपल्याला सगळ्यांना माहितीये की मुंबईला आल्यानंतर एक कामगार म्हणून त्यांना कामाची गरज होती आणि तिथं लेबर कॅम्प मध्ये ते राहायला लागलं कुटुंब. आणि तिथं कम्युनिस्ट पक्षातर्फे स्टडी सर्कल चालायचं आणि या स्टडी सर्कलमध्ये त्यांना मार्क्सवादाची ओळख झाली. आणि एकूणच जगातल्या कामगारांचं जे शोषण होते, श्रमिकांचं जे शोषण होते, त्या शोषणाची संकल्पना, ते का होतं, कसं होतं, ही भांडवलदारी व्यवस्था कसं काम करते, आपण कामगार म्हणून या भांडवलदारी व्यवस्थेला कसा विरोध केला पाहिजे, अशा पद्धतीची एक भूमिका जडणघडण अण्णाभाऊंची झाली. आणि मग आपल्याला जे लिहिणारे असे संघर्षशील अण्णाभाऊ साठे आहेत ते एका अर्थाने ग्लोबल झाले असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे आपण लोकल ते ग्लोबल असं म्हणत असतो, तर एका छोट्या गावात जन्माला आलेले असं अण्णाभाऊ साठे एका खूप चांगल्या अर्थाने जागतिक झाले असं आपल्याला दिसतं. आणि हा जो माणूस होता तो माणूस एका बाजूला सगळं टिपत होता की मुंबईला आल्यानंतर आजूबाजूला कामगार कसे जगतायत, त्यांचं शोषण कसं होतंय आणि किती वेगवेगळ्या स्तरावरची परिस्थिती होती हे लक्षात घ्यायला पाहिजे. गावामध्ये जेव्हा ते होते तेव्हा त्यांना जातीच्या नावावर एक सरंजामशाहीची व्यवस्था दिसली, ज्याच्यामध्ये जातीय शोषण होत होतं, लोकांचं जातीच्या नावावर शोषण होताना आपल्याला त्यांनी बघितलं. जेव्हा ते मुंबईला आले तेव्हा त्यांना असं लक्षात आलं की आपण एक श्रमिक आहोत, कामगार आहोत आणि
इथली भांडवलदारी व्यवस्था त्यांना पिळून काढते आहे. तिसऱ्या बाजूला भारत त्यावेळी अजून स्वातंत्र्य मिळालं नव्हतं आपल्याला आणि त्यावेळी ब्रिटिशांचं साम्राज्यवाद त्याचं भीषण स्वरूप तो कसा शोषण करतोय भारताचं आपल्या सर्वसामान्य लोकांचं हे सुद्धा त्यांनी समजून घेतलं. त्यामुळे वेगवेगळ्या पातळीवर अण्णाभाऊ साठेंनी ही एक व्यवस्था समजून घेतली. लक्षात घ्या की त्यांनी कुठलीही मार्क्सवादावरची पुस्तकं वाचली नाहीत, कुठलंही काही ग्रंथ वाचले नाहीत, पण त्यांनी समजून घेतलं सगळं आणि ते सगळं आपल्या साहित्य निर्मितीमध्ये आणलेलं आपल्याला दिसतं. आणि म्हणून अण्णाभाऊ साठे महत्वाचे काय आहे तर ह्या माणसानी एक स्वप्न बघितलं. ते स्वप्न असं बघितलं की आपला जो समाज आहे, आपलं जे भारत आहे, या भारतामधले जे गोरगरीब आहेत, कष्टकरी आहेत, या सगळ्यांना एक चांगलं आयुष्य जगायला मिळालं पाहिजे. आणि म्हणून वैजयंत कादंबरीच्या प्रस्तावनेमध्ये ते असं म्हणतात की माझ्या देशावर, जनतेवर आणि तिच्या संघर्षावर अढळ विश्वास आहे. हा देश सुखी समृद्ध व्हावा, इथे समता नांदावी, या महाराष्ट्र भूमीचं नंदनवन व्हावं, अशी दररोज स्वप्न मला पडत असतात. ती मंगल स्वप्न पाहत पाहत मी लिहित असतो. आणि मग त्यांनी असा दावा केलाय की पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरली नसून दलितांच्या तळहातावर तरलेली आहे आणि त्या दलितांचं जीवन तितक्याच प्रामाणिक हेतूने आणि निष्ठेने मी चित्रित करणार आहे. हे सगळं त्यांच्या साहित्याचं, त्यांच्या असण्याचं सार आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसऱ्या बाजूला मला असं वाटतं की अण्णाभाऊ साठे जे घडले ते घडत असताना एका बाजूला त्यांचं प्रचंड सामर्थ्य, त्यांचं एक संवेदनशीलता, त्यांची एक बुद्धिमत्ता, विलक्षण बुद्धिमत्ता, प्रतिभा, हे सगळं जितकं कारणीभूत होतं तितकंच ते ज्या काळात जन्माला आले तो काळ अतिशय महत्वाचा आहे असं मला वाटतं. आणि त्या काळामध्ये अण्णाभाऊ घडले आणि त्यांची विचारसरणी स्पष्ट होऊन गेली असं आपल्याला दिसतं. आपल्याला माहितीये की भारतामध्ये ब्रिटिशांचं राज्य होतं आणि त्या काळामध्ये ब्रिटिश एका बाजूला पहिलं महायुद्ध संपलं होतं, रशियामध्ये पहिला राज्यक्रांती झाली होती आणि जगातलं पहिलं कामगारांचं राज्य तिथं प्रस्थापित झालं होतं. कॉम्रेड व्लादिमीर लेनिनच्या नेतृत्वाखाली एक मोठा संघर्ष रशियन जनतेने दिला होता आणि त्याचं एक जगातली पहिली समाजवादी व्यवस्था तिथे अस्तित्वात आली होती. आणि हे सगळं आपल्या भारतामध्ये हळूहळू येत होतं. तुम्हाला माहिती असेल की ब्रिटिश सत्तेने या सगळ्या रशियन साहित्यावर तेव्हा बंदी घातली होती. एका बाजूला आपल्याला शिक्षण दिलं, इंग्रजी भाषेमधून शिक्षण दिलं, जगातलं वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य आपल्या इथले तरुण वाचायला लागले, परंतु त्याच वेळी रशियन साहित्यावर मात्र ब्रिटिश शासनाने बंदी घातली होती आणि चोरून बंदी घातलेलं साहित्य ज्याच्यामध्ये राज्यक्रांतीचा इतिहास असेल, भगतसिंगाचं चरित्र, जो भगतसिंग लेनिनचं पुस्तक वाचत फाशीवर गेला, अशा पद्धतीचं एक वातावरण आपल्यामध्ये होतं. आणि त्या सगळ्या काळामध्ये अण्णाभाऊ साठेंनी एका ठिकाणी असं लिहिलेलं आहे आपल्या माझा रशियाचा प्रवास मध्ये की त्या काळी रशियन राज्यक्रांतीबद्दलची पुस्तकं चोरून मी वाचलेली होती असं त्यांनी उल्लेख केलेला आहे. त्यामुळे हे ते वाचत होते. दुसऱ्या बाजूला 1932 साली मॅक्सिम गोर्कीची जी आई कादंबरी आहे ती कादंबरी मराठीमध्ये भाषांतरित झाली होती. कामगार वाङ्मय प्रसारक मंडळ मुंबईचं होतं, त्यांनी ही कादंबरी मराठी भाषांतर त्याचं प्रकाशित केलं होतं आणि ती अतिशय लोकप्रिय झाली होती तिथल्या कामगार वर्गामध्ये. अनेक समाजवादावरची, क्रांतीवरची मासिकं त्या काळामध्ये निघत होती. आपल्याला माहितीये की एका बाजूला महाराष्ट्रामध्ये हे सगळं येत होतं आणि त्याच वेळी जागतिक परिस्थिती काय होती हे पण आपण लक्षात घ्यायला पाहिजे. दुसऱ्या बाजूला फॅसिझमचा धोका जगाला दिसत होता. 1935 साली म्हणजे अण्णाभाऊ साठे तेव्हा 15 वर्ष होते. 1935 साली पॅरिसमध्ये जगातल्या अनेक साहित्यिकांची, पुरोगामी साहित्यिकांची एक मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये भारतातून सज्जाद जहीर आणि मुल्कराज आनंद गेले होते. आणि ही जी मीटिंग झाली त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की आपण जे साहित्यिक आहोत जगातले त्यांचे एकमेकांच्या बद्दल खूप वेगवेगळे मतभेद असतील, वेगवेगळे विचार असतील, पण
एका बाबतीत त्यांचं एकमत होतं. ते एकमत असं होतं की या जगामध्ये कुठल्याही फॅसिस्ट सत्तेनी जर लेखकांना त्यांचे विचार व्यक्त करायला बंदी घातली, त्यांच्यावर बंधनं आणली, विचार स्वातंत्र्य धोक्यात आलं, तर सगळ्या साहित्यिकांनी आंदोलन केलं पाहिजे, त्याचा तीव्र निषेध केला पाहिजे. अशा पद्धतीचा एक ठराव तिथे झाला होता. आणि मग त्या पार्श्वभूमीवर आपल्याला असं दिसतं की 1936 मध्ये भारतामध्ये प्रगतीशील लेखक संघाची स्थापना झाली. आणि या प्रगतीशील लेखक संघाचे अध्यक्ष तेव्हाचे पहिले होते प्रेमचंद. आणि त्या प्रगतीशील लेखक संघाच्या माध्यमातून देशभरातले साहित्यिक, तरुण साहित्यिक, कलावंत हे सगळे त्या चळवळीशी एका जोडले गेले. आणि मग आपल्याला असं दिसतं की साहित्याची सगळी परिमाणं बदललेली आपल्याला दिसतात. आपल्याला असं दिसतंय की त्याच्यापूर्वी साहित्य निर्मिती होत होती. आपल्यालाही माहिती की मराठीमध्ये सुद्धा साहित्य लिहिलं जात होतं. फडके होते, आणखी कितीतरी लोक लिहित होती. पण काय लिहित होते, तर साहित्याचा विषय हा विशेषतः मध्यमवर्गीय लोक, स्त्रिया, प्रणय, प्रेम याच्या भोवती गुरफटलेलं होतं साहित्य. आणि कविता सुद्धा तर तुम्ही बघितल्या त्या काळातल्या तर सगळ्या अशा रोमॅन्टिसिझम एक प्रकारचा होता. परंतु प्रगतीशील लेखक संघाची स्थापना झाल्यानंतर आणि एकूण फॅसिझमचा धोका साहित्यिकांना जाणवल्यानंतर आपल्याला असं दिसतं की साहित्यिक आंतरराष्ट्रीय प्रश्नाबाबत जागरूक झाले. त्यांनी जगामध्ये जे काही घडतंय त्याच्यामध्ये भूमिका घेतली. आणि आपल्याला असं दिसतंय की ब्रिटिशांचा जो साम्राज्यवाद होता भारतामधला, त्या ब्रिटिश साम्राज्यवादाबाबत सुद्धा एक भूमिका की हा साम्राज्यवाद भारताचं कसं शोषण करतो आहे. हे जे भगतसिंगांनी सुद्धा आधी सांगितलं होतं, स्वातंत्र्य चळवळीतल्या लोकांनी सांगितलं होतं, ते साहित्यिकांनी आपल्या साहित्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला. दुसऱ्या बाजूला आपल्याला असं दिसतंय की शोषण असेल, गरिबी असेल, अज्ञान असेल, अंधश्रद्धा असतील, जातीवाद असेल, दंगली होत होत्या त्या काळामध्ये धार्मिक, या सगळ्यांच्या बाबतीत आपल्याला असं दिसतं की साहित्यिकांची एक भूमिका तयार झाली. आणि साहित्यिकांनी या सगळे जे भारतीय समाज व्यवस्थेमधले जे दोष आहेत ते सगळे शोषण सगळं नाहीसं केलं पाहिजे याच्या बाबतीत भूमिका घेतलेली आपल्याला दिसते. त्याचबरोबर आपल्याला असं दिसतं की हा समाज सत्ताक समाज होता, पितृसत्ताक समाज होता. पितृसत्ताक समाजातील स्त्रियांचं शोषण जे आहे ते शोषण या सगळ्या काळामध्ये हळूहळू साहित्यिक आपल्या साहित्यामध्ये आणायला लागले. जी स्त्री फक्त एक वस्तू होती, जी स्त्री फक्त नायकाची एक प्रेमिका होती, त्या स्त्रीला आपल्याला अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यामध्ये मगाशी जे मांडलं प्राध्यापिका निशिनी, तर ते आपल्याला दिसतं की तशी संघर्षशील नायिका हळूहळू यायला लागली. आपल्याला असं दिसतं की नाटकं लिहिली जायला लागली आणि एक वास्तववाद या समाजामध्ये, या साहित्यिकांच्या मध्ये आला. आपल्याला असं दिसतं की रशियामध्ये मक्सिम गोर्कीनी जो एक समाजवादी वास्तववाद आणला होता, तो वास्तववाद आपल्या इथल्या साहित्यामध्ये आला असं आपल्याला दिसतं. आणि त्याच वेळी 1943 मध्ये भारतामध्ये इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन, भारतीय जननाट्य संघाची स्थापना झालेली आपल्याला दिसते. आणि हे जे इत्ता ज्याला आपण म्हणतो, त्या इत्तानी देशभरामध्ये साहित्यिक कलाकारांना एकत्र केलं. आणि मग त्यांनी केवळ रूढ अर्थाने औपचारिक आकृतीबंधातली साहित्य न लिहिता लोकनाट्याचा वापर करायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये धार्मिक आणि मिथकवादी सुद्धा नाटकं असतील, पोवाडे असतील, लोकनृत्य असतील, खेड्यांमधली काही दरवेशी सारखी असतील, हे सगळे आता पुन्हा नव्या अंगाने वापरायला सुरुवात केली. आणि आपल्याला असं आढळतं की इत्ता असेल किंवा प्रगतीशील लेखक संघ असेल, त्यांनी फॅसिझमच्या विरोधामध्ये एक साहित्यिकांच्या मध्ये एक फोर्स तयार केलेला आपल्याला दिसतो. आणि अण्णाभाऊ साठे, अमर शेख, दना गवाणकर ही सगळी जी मंडळी आहेत ती तेव्हाच्या कम्युनिस्ट चळवळीमध्ये एका बाजूला आंबेडकरवादी जलसा होत होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलितांची अस्मिता जागी करून त्यांच्या हक्कांसाठी लढत होते. स्वातंत्र्य चळवळीमध्ये दलितांची भूमिका मांडत होते आणि दलितांचं प्रतिनिधित्व कसं असलं पाहिजे, त्यांना स्वातंत्र्याची कोणती अपेक्षा आहे, या देशाचं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दलितांना कोणते हक्क मिळाले पाहिजेत याची मांडणी करत होते. आणि त्याच वेळी आंतरराष्ट्रीय पातळीवर हे सगळं घडत होतं. अण्णाभाऊ
जे घडले तर या सगळ्या वातावरणामध्ये घडले हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि म्हणून हा सगळा जो एक आंतरराष्ट्रीय फॅसिझम विरोध आहे तो विरोध अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यामध्ये आलेला आपल्याला दिसतो. मी तुम्हाला एक उदाहरण सांगते. एक गाणं खूप प्रसिद्ध आहे अण्णाभाऊ साठेंचं आणि ते गाणं दौलतीचा राजा उठून सर्जा हक दे शेजाऱ्याला र शिवारी चला असं एक गाणं आपल्याला माहिती आहे. आणि ते गाणं जर तुम्ही नीट बघितलं तर तुमच्या लक्षात येतं प्रत्येक कडव्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे. तर ते असं म्हणतात सुरुवातीला आधी सावकारशाहीवर टीका करतात. सावकारशाहीचा विखारी कुंदा असं ते म्हणतात. आणि आरपार खुरपून पाडायचा रेंदा दाखवाया बळा उचल घे हिळा पोलादी पाजळून आपला र शिवारी चला असं ते म्हणतात. पण दुसऱ्या कडव्यामध्ये ते काय म्हणतात भांडवलशाहीचा चिवट केला. दुसऱ्या वेळी ते भांडवलशाही बद्दल बोलतात. त्याच वेळी साम्राज्यशाहीची माकडं काळी असं ते म्हणतात. म्हणजे सावकारशाही सरंजामशाही भांडवलदारी व्यवस्था आणि साम्राज्यवाद या सगळ्यांना ते एका गाण्यामध्ये आणतात. आणि कोणाला म्हणतात ते कामगारांना शेतकऱ्यांना ते म्हणतात की तुम्ही एकजूट करा एकीचं बळ दाखवा आणि आपण काय करायचंय काळावर चाल करायची आहे बांधावर लाल बावटा उभा राहायचंय आणि नीट हत्यार धरून एकीचा किल्ला बांधून आपण शिवारी सगळे हे सगळं शोषण मोडून काढायचंय. मला असं वाटतं की अण्णाभाऊ साठे केवळ त्यांना एखाद्या जातीमध्ये बंदिस्त न करता त्यांचं साहित्य त्याला मर्यादित न करता ते एका विशाल या आंतरराष्ट्रीय स्तरावर अण्णाभाऊ साठेंना आपण बघितलं पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून अण्णाभाऊ साठेंनी तो सगळा त्यांचा जो समकाल आहे तो समकाल त्यांच्या साहित्यामधून आणलेला आपल्याला दिसतो. सगळे त्या काळातले जे प्रश्न होते गोरगरीब जनतेचे समाजातल्या खालच्या स्तरातल्या लोकांचे ते सगळे जे प्रश्न आहेत ते सगळे अण्णाभाऊ साठेंच्या कथांमध्ये कादंबऱ्यांमध्ये नाटकांमध्ये वगांमध्ये गाण्यांमध्ये आपल्याला बघायला मिळतात असं दिसतं. एक गाणं माहिती आपल्याला डोंगरी शेतमाज ग मी बेणू किती एका बाईचं दुःख ते इतक्या चांगल्या पद्धतीने मांडतायत आपल्या गाण्यामध्ये की मला असं वाटतं की अण्णाभाऊ साठे हे त्या काळातलं एक असा हिरा होता की जो हिरा आपल्या मांगवाड्यातल्या लोकांच्या दुःखापासून त्या गावातल्या लोकांपासून मुंबईतल्या श्रमिकांच्या पर्यंत पोहोचला आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर हिटलरशाहीचा सुद्धा विरोध करायला लागला. आणि म्हणून अण्णाभाऊ साठे काय काय लिहितात केवळ स्थानिक गोष्टी लिहित नाही ते स्टालिनग्राडचा पोवाडा लिहितात. स्टालिनग्राड नावाचं रशियामध्ये एक असं शहर आहे जे शहर इतिहासामध्ये अजरामर झालेलं आहे. हिटलरनी जेव्हा रशियावर हल्ला केला तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला असं दिसतं की त्यांनी स्टालिनग्राड हा प्रतिष्ठेचा मुद्दा बनवला. हिटलरला काय पाहिजे होतं की रशियाचा जो सर्वेसर्वा आहे तो स्टालिन त्या स्टालिनचं नाव असलेलं शहर बेचिराग करायचं ते पहिल्यांदा कब्जात आणायचं आणि ते कब्जात आणलं की स्टालिनची प्रतिष्ठा धुळीला मिळेल रशिया नामशेष होईल असं त्यांना वाटलं होतं. परंतु त्यांच्या अपेक्षेच्या पलीकडं स्टालिनग्राड मधल्या लोकांनी इतका चिवट संघर्ष केला घरोघरी युद्ध लढलं गेलं घरोघरी लोक बंदुका घेऊन लढले आणि या हिटलरच्या फौजेला त्यांनी तोडीस तोड उत्तर दिलं जे हिटलरला अपेक्षित नव्हतं. प्रचंड त्याची सैन्यहानी त्या काळामध्ये झाली. हे सगळं अण्णाभाऊ साठे बघतात वाचतात आणि स्टालिनग्राडचा पोवाडा लिहितात आणि या स्टालिनग्राडच्या पोवाड्यामध्ये आपल्याला दिसेल की केवळ वर्णन नाहीये स्टालिनग्राड मधल्या चौकांची नावं आहेत शहरांची तिथल्या नावं आहेत तिथं लढणारे जे कोणी सैन्याचे प्रमुख आहेत त्यांची नावं आहेत. त्याच्यानंतर एकूणच आपला पोवाड्याचा फॉर्म संगीताचा लोकगीताचा फॉर्म त्यांनी वापरला आणि एक आंतरराष्ट्रीय दृष्ट्या महत्वाची घटना त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये मांडलेली आहे. आणि फॅसिझम बद्दलचा त्यांचा जो प्रचंड राग आहे जो तीव्र निषेध आहे त्याचा तो सगळा या स्टालिनग्राडच्या पोवाड्यामध्ये आलेला आपल्याला दिसतो. अण्णाभाऊ साठे काय म्हणतात बघा त्याच्यामध्ये ज्याने करत युरोप जिंकला वर्सायचा तह मोडला अबिसिनिया गुलाम बनवला स्पेन मध्ये फ्रँको स्थापिला 17 दिवसा आत फ्रान्सला पराभूत केला
चेंबलेन साहेबाला कडक ज्यानं दम दिला, त्याच्या भोवती लाल फौजेचा कोट उभा झाला. बंदुकीच्या तुंब्यानं नाझी जर्जर केला जी 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 रजी. कुमकेचा मार्ग बंद झाला, अन्न पाणी मिळेना त्याला. बर्लिनचा आर्य भुकेला. तुम्हाला माहिती आहे हिटलर आर्य, शुद्ध आर्य वंशाचा प्रचार करत होता आणि नाझीवादाचा प्रचार करत होता. अण्णाभाऊ साठे म्हणतात बर्लिनचा आर्य भुकेला, मेलेल्या घोड्यांची मडी खाऊ लागला. धाव म्हणे माय बर्लिनी अशा समयाला. एवढ्यात स्वार एक आला, देऊनी खलिता नाझीला वेगानं गेला. सेनापती पॉलेस साहेबांनी खलिता वाचला जिजी रजी. तुम्ही बघा की काय सामर्थ्याने पोवाडा लिहितात अण्णाभाऊ साठे. आणि हा जो स्टालिनग्राडचा पोवाडा आहे तो स्टालिनग्राडचा पोवाडा त्या काळामध्ये रशियामध्ये सुद्धा प्रसिद्ध झाला होता. त्याची प्रचंड त्याच्याबद्दलचं लोकांचं एक आत्मीयता त्याच्याबद्दल होती. तुम्हाला माहितीये की अण्णाभाऊ साठेंचं साहित्य रशियन भाषेमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रकाशित झालेलं आहे. आणि हे जे साहित्य आहे अनेक कथा त्यांच्या रशियन भाषेमध्ये प्रकाशित झालेल्या आहेत. मी तुम्हाला नावं वाचून दाखवते त्यांची. सुलतान, गुलाम, बरबाद्या कंजारी, चित्रा ही कादंबरी, त्यांच्या कविता एक लेनिनवरची चांगली कविता आहे, सोन्याचं स्मशान, त्याच्यानंतर हिरा, अनेक कथांचं कलेक्शन, हेही सगळं रशियन भाषेमध्ये भाषांतरित झालेलं आहे आणि तिथल्या मासिकांमध्ये प्रसिद्ध झालेलं आहे असं आपल्याला दिसतं. आणि म्हणून अण्णाभाऊ साठे जेव्हा रशिया, त्यांना खूप इच्छा होती की स्वातंत्र्यानंतर एका बाजूला आपल्याला दिसतं की संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाली. इंडो सोव्हिएट कल्चरल प्लॅटफॉर्मवर, ज्याला आपण म्हणतो इस्कस, रशिया भारत मैत्री संघ स्थापन झाला, सोव्हिएत भारत मैत्री संघ स्थापन झाला आणि यांच्यातर्फे अण्णाभाऊ साठेंना रशियाला जाण्याची संधी मिळाली. त्याचं प्रवास वर्णन खूप सुंदर उपलब्ध आहे मराठीमध्ये. आणि मला वाटतं की त्या काळामध्ये एका दलित लेखकाने लिहिलेलं हे पहिलं प्रवास वर्णन असावं असं मला वाटतं. तर हे सगळं जे साहित्य रशियन मध्ये प्रसिद्ध झालं, त्या रशियन साहित्याचं आम्ही आता पुन्हा एकदा ते संकलित करून रशियन मध्ये एक व्यवस्थित त्याचं पुस्तक करायचा आमचा संकल्प आहे. कालच आमचं एक वेबिनार झालं, त्याच्यामध्ये रशियन एक प्राध्यापिका ग्युझेन स्त्रिल्कोवा म्हणून आल्या होत्या. त्यांनी आणि मी असा संकल्प केलेला आहे की अण्णाभाऊ साठेंचं सगळं साहित्य रशियन मध्ये जे जे प्रसिद्ध झालंय त्याचं आपल्याला एक संकलन करायचंय आणि त्याच्यावरचं मराठीमध्ये पुस्तक आलं पाहिजे असं आम्ही प्रयत्न करतो आहोत. त्यामुळं स्टालिनग्राडचा पोवाडा अण्णाभाऊ साठेंनी लिहिला, लेनिनवर कविता लिहिल्या आणि ते मक्सिम गोर्कीला आपलं गुरु मानायचे. मी गोर्की या लेखकाबद्दल एक गोष्ट सांगू इच्छिते की गोर्की या लेखकाचं जीवन, त्यांचा संघर्ष आणि अण्णाभाऊ साठेंचा संघर्ष हे साधारण एकाच लाईननी जातात. रशियामध्ये जातीयवाद नव्हता ही गोष्ट खरी आहे, परंतु मक्सिम गोर्की अतिशय गरीब कुटुंबात जन्माला आला. त्याला खूप इच्छा होती शिकायची, पण शाळेचं शिक्षण तो पूर्ण करू शकला नाही. त्याला विद्यापीठात जाऊन शिकायचं होतं, ते शिक्षण तो पूर्ण करू शकला नाही. आणि मग जसं अण्णाभाऊ साठेंनी मिळेल ते काम करून कामगार म्हणून जगले, तसंच मक्सिम गोर्की सुद्धा मिळेल ते काम करून अक्षरशः गोदीवर कामगार म्हणून, हॉटेलमध्ये एखाद्याचा स्वयंपाकी म्हणून, टेबल पुसणारा मुलगा म्हणून, असं नावेवरचा हमाल म्हणून असंख्य प्रकारची कामं त्यांनी केली. आणि मग गोर्की हळूहळू कथा लिहायला लागले आणि मग एक तो महान जागतिक दर्जाचा साहित्यकार बनला. अण्णाभाऊ साठे त्याच पद्धतीने गेलेले आपल्याला दिसतात. त्यांनी सुद्धा त्यांचं आयुष्य असंच घडवलेलं आपल्याला दिसतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट माझ्या दृष्टीने मक्सिम गोर्की आणि अण्णाभाऊ साठे या दोघांच्या मध्ये कॉमन आहे, ती गोष्ट अशी आहे की त्यांनी लेखनाचं, साहित्याचं पूर्ण परिमाणच बदललं. रशियामध्ये सुद्धा त्याच्या पूर्वीचे अनेक कादंबऱ्या अशा लिहिल्या जायच्या की ज्याच्यामध्ये रोमॅन्टिसिझम होता, परंतु मक्सिम गोर्कीनी त्याची आई कादंबरी लिहिली आणि त्या कादंबरीचा नायक हा एक कामगार होता, अत्यंत गरीब प्रतिकूल परिस्थितीत झोपडपट्टीत राहणारा कामगार त्याच्या आई कादंबरीचा नायक बनला. आई जे नाव आहे कादंबरीचं, ती जी आई आहे ती आई एक अशिक्षित अडाणी बाई आहे, दारुड्या नवऱ्याचा मार खाणारी बाई आहे, झोपडपट्टीत राहणारी बाई आहे, जी अतिशय गरिबीत राहते. आणि ती बाई
आपल्या मुलगा जेव्हा चळवळीमध्ये जातो, मार्क्सवादी तत्वज्ञान शिकतो, तेव्हा या सगळ्या तिथल्या शोषक व्यवस्थेला संघर्ष करायचा रस्ता स्वीकारतो, तेव्हा ही अशिक्षित अडाणी आई स्वतः चळवळीत जाते, तत्वज्ञान शिकून घेते आणि तिला एवढं माहितीये की हे गोरगरिबांच्या बाजूनी हे तत्वज्ञान आहे आणि म्हणून ती या चळवळीमध्ये पत्रक वाटायचं, चोरून पत्रक वाटायचं काम करत असते कारखान्यामधल्या कामगारांच्या मध्ये आणि मग हळूहळू कशी ती फिरायला लागते देशभर, असं ते त्याच्यात वर्णन आहे. अण्णाभाऊ साठेंनी सुद्धा त्यांच्या साहित्याचं सगळं जे परिमाण आहे ते बदललं. तुम्हाला माहितीये की मराठी साहित्य सुद्धा एका चौकटीमध्ये बंद, डबक्यामध्ये बंद झालं होतं. ते साहित्य त्यांनी खुलं केलं, त्याला मोकळा श्वास दिला. समाजवादी वास्तववाद हे जे मक्सिम गोर्कीने आणलेला एक प्रवाह आहे साहित्यिक, तो प्रवाह तंतोतंत त्यांच्या साहित्यामध्ये आलेला दिसतो आणि म्हणून अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यामध्ये कोण आहेत नायक, तर त्यांचा फकीरा कादंबरी जी मला सुद्धा अत्यंत आवडते, माझी सगळ्यात लाडकी कादंबरी आहे, त्या फकीरा कादंबरीचा नायक फकीरा हा कोण आहे बघा. तळागाळातले जातींनी ज्यांना झिडकारलेलं आहे, समाजाने ज्यांना झिडकारलेलं आहे, असे सगळे गोरगरीब, सगळे बहुजन समाजातले वेगवेगळ्या जाती जमातींचे मांग वस्तीतला एक तरुण हा कोण होतो, कादंबरीचा नायक होतो. हे पहिल्यांदा मराठी कादंबरीमध्ये झालेलं आणि म्हणून साहित्यिक म्हणून अण्णाभाऊ साठे हे क्रांतिकारक एवढ्यासाठी आहेत की त्यांनी त्यांची सगळ्या व्यक्तिरेखा ज्या आहेत कादंबरीतल्या, कथांमधल्या, त्या सगळ्या व्यक्तिरेखा संघर्ष करणार आहेत, रडत बसणाऱ्या नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की मक्सिम गोर्की रशियातला आणि मराठी साहित्यातला अण्णाभाऊ साठे यांच्यामध्ये हे असे आंतरराष्ट्रीय धागे जुळलेले. आणि म्हणून अण्णाभाऊ साठे जेव्हा रशियाला गेले, त्यांनी त्यांच्या प्रवास वर्णनामध्ये लिहिलेलं आहे की मी तिथं गेलो, अनेक जण जातात परदेशी प्रवासाचा, अनेक जण जातात तिथे पर्यटक म्हणून मजा करतात, फिरतात, तिथल्या बागा बघतात, तिथले लोक, तिथली स्थळं बघतात. पण अण्णाभाऊ साठेंनी असं सांगितलं होतं, मला तिथला कामगार बघायचाय. कॉम्रेड लेनिननी जिथं ज्या देशामध्ये क्रांती केली त्या देशामध्ये कसं जगतायत लोक, कामगार कसा जगतोय, सर्वसामान्य माणूस कसा जगतोय, त्यांनी जी स्वप्न दाखवली होती लोकांना ती प्रत्यक्षात आणली की नाही, हे मला बघायचंय. मला रशिया सामान्य माणसाच्या नजरेतून बघायचंय, कामगाराच्या नजरेतून बघायचंय, असं अण्णाभाऊ साठेंनी त्याच्या प्रवास वर्णनामध्ये लिहिले. आणि म्हणून ते सगळ्यांना प्रश्न विचारतात तिथून. रशियामध्ये जाऊन तुम्ही कल्पना करा की वाटेगाव मधला एक मुलगा मांग वस्तीतला मुंबईला येतो आणि मग रशियाला जातो आणि रशियामध्ये ते जेव्हा गेले त्याच्या आधीच त्यांच्या साहित्याचं भाषांतर तिथं झालं होतं. तिथल्या अनेक लोकांना, विद्वान लोकांना अण्णाभाऊ साठे माहिती होते. आणि म्हणून रवींद्रनाथ टागोरांचं नाव जसं घेतलं जायचं रशियामध्ये, तसे अण्णाभाऊ साठे, मी अनेक त्यांची पुस्तकं रशियन मधली बघितली आहेत. मला जर शक्य झालं तर मी त्याची चित्र दाखवते तुम्हाला की ती जी त्यांची जी पुस्तकं आहेत त्या पुस्तकांमध्ये आपल्याला दिसतं की कोणाकोणाच्या कथा आहेत, तर त्यामध्ये रवींद्रनाथ टागोरांच्या कविता आहेत, अनेक भारतीय साहित्यिकांच्या कथा आहेत, प्रेमचंदांची कथा आणि त्याचबरोबर अण्णाभाऊ साठेंच्या कथा आहेत. त्यामुळं एवढा रशियाच्या दृष्टीने तो एक महत्वाचा लेखक होता त्या काळामध्ये, हे समजून घ्यायला पाहिजे. दुसरी एक महत्वाची गोष्ट मला असं वाटतं की त्या काळामध्ये आंबेडकरी जलसे होत असत आणि आंबेडकर चळवळ जोरात होती. अनेक तरुण लोक या चळवळीमध्ये येत होते. अण्णाभाऊ साठेंचे सगळे तुम्ही नायक बघितले तर असेच जे चळवळीचे नायक होते, आंबेडकरी चळवळीचे, ते सगळे अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याचे पण नायक होते. परंतु मला असं वाटतं की अण्णाभाऊ साठेंनी एका बाजूला आंबेडकरवाद आणि दुसऱ्या बाजूला मार्क्सवाद यांच्यामध्ये सांधा जोडण्याचा एक खूप महत्वाचं ऐतिहासिक काम केलेलं आहे. मला असं वाटतं की आंबेडकरवाद आणि मार्क्सवाद याच्यामधले अण्णाभाऊ साठे हे खूप सशक्त असा दुवा आहे. त्याचं कारण असं आहे की त्यांनी एका बाजूला हा समाज जातीविहीन होईल, ज्याच्यामध्ये जातीय धार्मिक दंगली होणार नाही, गोरगरीब लोक जाती आणि धर्माच्या नावावर एकमेकांच्या पासून दूर जाणार नाहीत, एकमेकांच्या मध्ये भांडणार नाहीत. दुसऱ्या बाजूला ही जी साम्राज्यवादी सत्ता आहे ती सत्ता त्यांचं शोषण करणार नाही,
कामगार म्हणून त्यांना आपले अधिकार मिळतील, अशा पद्धतीचा एक समतावादी समाज निर्माण करण्याचं स्वप्न अण्णाभाऊ साठेंनी बघितलेलं आपल्याला दिसतं. आणि म्हणून हा जो स्वप्न बघणारा जो माणूस आहे, तो माणूस आज सुद्धा 2020 मध्ये म्हणजे जन्मशताब्दीची अखेर आहे, आता ही समारोप आहे त्याचा. आज आपण त्याचं साहित्य पुन्हा पुन्हा वाचतो आहोत आणि आजच्या काळासाठी त्याची प्रस्तुतता इतकी महत्वाची आहे. आणि म्हणून अण्णाभाऊ साठे आज जिवंत आहेत, म्हणून अण्णाभाऊ साठेंचं साहित्य आज जिवंत आहे. का जिवंत आहे? कारण मला दोन चित्र नेहमी समोरासमोर दिसतात आज. एका बाजूला मी कल्पना करू शकते की वाटेगावहून चालत चालत मुंबईला येणारा एक मुलगा छोटा आणि एक कुटुंब तुम्ही बघताय, ते कसे आले असतील कल्पना करा. आणि दुसऱ्या बाजूला काहीच दिवसापूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेव्हा अचानक केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केला, तेव्हा रस्त्यावरून उन्हा तानामध्ये मुलांना काठीत घेऊन जाणारा कामगार जो परत घरी जात होता, तशाच रस्त्याने त्याला कुठलीही वाहन व्यवस्था दिली गेली नाही, ज्याला कुठलीही सोय केली नाही. एका बाजूला परदेशात अडकलेल्या आपल्या भारतीय बंधूंना भगिनींना आपलं सरकार विमानाने फुकट आणत होतं, आणि दुसऱ्या बाजूला इथलं गोरगरीब कष्टकरी कामगार ज्याच्यावर ही शहरं टिकतात, ज्याच्या श्रमावर आपली सगळी दिल्ली असेल, मुंबई असेल, पुणे असेल, ही सगळी जी मोठी शहरं आहेत, ती मोठी शहरं गोरगरिबांच्या कामगारांच्या कष्टावर उभी आहेत, एवढं लक्षात घेतलं पाहिजे. हे ज्यांच्या श्रमावर, ज्यांच्या घामावर ही शहरं टिकली आहेत, त्या शहरांनी त्यांना परत आपल्या गावाला पाठवलं आणि त्यांच्यासाठी गाड्यांची व्यवस्था सुद्धा झाली नाही सुरुवातीला, आपल्या लक्षात येतं. अनेक गर्भवती स्त्रिया रस्त्यावर बाळंत झाल्या आणि त्यांना कुठली सुविधा खायला प्यायला मिळालं नाही. मला असं वाटतं की 100 वर्ष झाली आता, आणि आपण काय काय बदललेलं आहे, व्यवस्थात्मक बदल आपण काय केलेले आहेत. अण्णाभाऊ साठेंच्या कादंबरीतल्या साहित्यातली सगळे जे लोक आहेत, ते ज्या पद्धतीने संघर्ष करत होते, त्या पद्धतीचा संघर्ष आज अत्यावश्यक आहे असं मला वाटतं. आणि म्हणूनच समाजातला सगळ्यात खालचा जो स्तर असतो, त्या स्तराला पुढे आणणारा, त्याची कदर करणारा, त्यांची स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी चळवळ करणारा युवक, हे मला असं वाटतं की अण्णाभाऊ साठेंचा आजच्या काळातला दुवा आहे असं मला वाटतं. आणि म्हणून आज इथं आपण जेव्हा या वेबिनारच्या निमित्ताने सगळ्या अंगाने अण्णाभाऊ साठेंच्या बद्दल चर्चा करतो आहोत, त्यांच्या साहित्याची चर्चा करतो आहोत, त्यांच्या जीवन संघर्षाची चर्चा करतो आहोत, आज 100 वर्षांनी का होईना अण्णाभाऊ साठेंचं महत्व आपल्या समाजाला कळलेलं आहे, आपल्या लोकांना कळलेलं आहे. मला असं आठवतं की 2008 साली कोल्हापुरामध्ये पहिलं अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन कॉम्रेड पानसरेंनी पुढाकार घेऊन आयोजित केलं होतं. आम्ही सगळे कोल्हापुरातले सगळे लोक, रणजित शिंदे होते, इथले शरद गायकवाड असतील, राजन गवस असतील, हे सगळे कोल्हापुरातले लोक त्यांनी एकत्र केले. आणि त्या सगळ्यांना एकत्र करून त्यांनी असं सांगितलं की अण्णाभाऊ साठेंच्याकडे आपण दुर्लक्ष केलेलं आहे, आपली चूक झालेली आहे पूर्वी, आता आपल्याला त्यांच्या साहित्याचा पुनराढावा घेतला पाहिजे आणि आपण एक साहित्य संमेलन घेऊया. आणि त्याच्यानंतर कोल्हापुरातलं ते साहित्य संमेलन खूप चांगल्या दर्जाचं झालं. अनेक साहित्यिक आले होते तिथं. मला आठवतं उर्मिलाताई पवार आल्या होत्या, प्रज्ञा पवार आल्या होत्या, अनेक बाकीचे साहित्यिक त्या साहित्य संमेलनावर आले होते. आणि पहिलं जे त्याची सगळी 5 भाषणं जी आहेत, त्या 5 अध्यक्षीय भाषणांचे एक पुस्तक उत्तम कांबळेंनी संपादित केलेले आहे, ते तुम्ही जरूर घ्या. कॉम्रेड अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन 5 अध्यक्षांची भाषणे असं ते आहे. आणि त्याच्यामध्ये उत्तम कांबळेंची प्रस्तावना खूप सुंदर आहे. आणि त्याचबरोबर 5 जे त्याचे अध्यक्ष होते त्यांची भाषणं, पहिले अर्जुन डांगळे असतील, राजन गवस, दीनानाथ मनोहर, एकनाथ आवाड, रावसाहेब कसबे यांची भाषणं त्याच्यामध्ये उपलब्ध आहेत, ती आपण जरूर घ्या. कोल्हापुरातल्या श्रमिक प्रतिष्ठानतर्फे ती पुस्तकं प्रकाशित केलेली आहे. कॉम्रेड पानसरेंनी त्याचबरोबर आणखी एक काम असं केलं की अण्णाभाऊ साठेंचं सगळं साहित्य जे आहे त्याच्या छोट्या छोट्या पुस्तिका केल्या आणि त्या अत्यल्प दरामध्ये उपलब्ध करून दिल्या. आणि मला असं वाटतं की आजचा तरुण जो आहे, त्या तरुणांनी ही साहित्य जरूर वाचलं पाहिजे, पुन्हा पुन्हा वाचलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की ते सगळं साहित्य आजच्या निराशेच्या काळामध्ये, आजचा जेव्हा लढा, चळवळी सगळ्या जेव्हा क्षीण होत आहेत,
पुरोगामी चळवळ क्षीण झालेली आहे. अशा काळामध्ये नव्याने लढण्यासाठी, व्यवस्थात्मक शोषणाच्या विरोधात नव्याने लढण्यासाठी, जाती व्यवस्थेच्या विरोधात नव्याने लढण्यासाठी आपल्याला प्रचंड प्रेरणादायी असं ते एक साहित्याचं, त्याचा प्रेरणेचा स्रोत असे साहित्य असं मला वाटतं. आणि आज आपण जेव्हा इथं बोलतो आहोत, पहिलं जे प्रेझेंटेशन झालं, मॅडमनी खूप चांगल्या पद्धतीने स्त्रियांचं एकूण स्त्री व्यक्तिरेखांच्या बद्दल मांडणी केली. मला असं वाटतं की आज सुद्धा स्त्रीचं जे सगळं वस्तुकरण होत आहे या भांडवलदारी व्यवस्थेमध्ये, स्त्रियांच्यावरचे सगळे अत्याचार होत आहेत, अनेक दलित स्त्रियांच्यावर बलात्कार आणि अत्याचाराच्या घटना अनेक घडलेल्या गेल्या काही काळामध्ये. खैलांजीच आपल्याला माहिती आहे किती काळ संघर्ष करायला लागला भूतमागे कुटुंबाला. तेव्हा मला असं वाटतं की त्यांनी काळात ज्या प्रश्नावर लिहिलंय ते सगळे प्रश्न आज सुद्धा तसेच जिवंत आहेत. त्याची धग मात्र थोडीशी कमी झाली आहे की काय असं मला वाटतंय. आणि ती धग आपल्या तरुणांच्या हृदयापर्यंत पोहोचवण्यासाठी, त्यांच्या हृदयामध्ये एक संघर्षाची चिंगारी पेटवण्यासाठी, एक ज्याला आपण म्हणतो रशियन मध्ये त्याला शब्द इस्क्रा, इस्क्रा म्हणजे ठिणगी, म्हणजे कधी कधी विस्तवावर राख जमलेली असते, त्याला फुंकर घालून पुन्हा एकदा ती पेटवण्याची गरज असते. तर अशा ज्या ठिणग्या आहेत की ज्या पुन्हा एकदा आग पेटवतात, तशी ठिणगी या राणाभाऊ साठेंच्या साहित्यातून निर्माण होते आहे. आणि बाबूराव उग्रवसरांनी मगाशी जे सांगितलं की मुंबई विद्यापीठामध्ये, इतर विद्यापीठांमध्ये अध्यासन स्थापन करून पुन्हा पुन्हा नवीन पिढ्यांपर्यंत आपण अण्णाभाऊ साठी पोहोचूया, असा संकल्प करूया. आज इथं या वसुंधरा कला महाविद्यालयाने मला इथं आमंत्रित केलं आणि माझे जे काही विचार आहेत ते विचार मांडण्याची संधी दिली, त्याच्याबद्दल मी आयोजकांचे खूप खूप आभार मानते. माझं सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं, त्याच्याबद्दल मी आपले आभार मानते. काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. धन्यवाद. मी इथं थांबते. सब प्रतिभागियों से निवेदन है कि अगर वे प्रश्न पूछना चाहते हैं तो पूछ लीजिए।